तुमच्या लाईफमध्ये असं कधी घडलंय का की तुम्ही बॅगा बिगा भरल्या, बस स्टँडला किंवा रेल्वे स्टेशनला गेले पूर्ण फॅमिलीला घेऊन, अँड देन यू आर डिस्कसिंग की आता कुठल्या गावाला जायचंय, कुठल्या बसमध्ये बसावं. असं रिअल लाईफमध्ये कधीच होत नाही, राईट? बट फायनान्शियल लाईफमध्ये लोक सातत्याने असं करतात. ते समोरून इन्शुरन्सची बस आली, त्याच्यात बसून घेतलं. मग कोणतरी माणूस भेटतो, अरे इन्शुरन्स पेक्षा म्युच्युअल फंड भारी. मग त्या गाडीतनं उतरायचं, म्युच्युअल फंडच्या गाडीत बसायचं. मग हुशार माणूस येतो, क्रिप्टोवाला. तो म्हणतो, अरे तू काय बोगस आयटम करतोय, म्युच्युअल फंड काय, म्युच्युअल फंडचाही नाहीये, तू क्रिप्टोच्या गाडीत बैस. आणि आपण असा रॅन्डम प्रवास करत असतो विदाऊट डिसाइडिंग दी टार्गेट. सो आपल्या बेबी स्टेप नंबर 14 आहे की पहिले टार्गेट डिसाईड करा आणि मग गुंतवणूक कशात करायची, मग कुठलं प्रॉडक्ट आहे, कुठला ॲसेट आहे ते नंतर डिसाईड करा. हे खूप आवश्यक आहे. भरकटत जाऊ नका. रॅन्डम काय जे सापडलं त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली असं होता कामा नये. सो बेबी स्टेप नंबर 14 इज फर्स्ट सेट युअर गोल, फर्स्ट सेट युअर टार्गेट, आणि मग त्या अनुषंगाने तुमची इन्व्हेस्टमेंट करा. तुमची पुढची सगळी प्रणाली त्याच्याप्रमाणे आखा, राईट? सो जसं मी आत्ता या क्षणी ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि माझं हे फिरण्याचं टार्गेट मी मागच्या वर्षीच डिसाईड केलं होतं. बुकिंग वगैरे सगळं मी फेब्रुवारी महिन्यामध्ये केलं. अँड हिअर आय एम इन दी मंथ ऑफ सप्टेंबर अँड ऑक्टोबर एन्जॉईंग माय टाइम. प्लॅनिंग करणं, वेळेच्या आधी गोल सेट करणं हे सगळं महत्वाचं आहे, कारण त्याच्यावरूनच ठरतं की फायनली आपण ते आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत की नाही. सो कॉमेंट्समध्ये हे टाका की तुम्ही कुठल्या टार्गेटचं प्लॅनिंग आता करणार आहे. तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं प्लॅनिंग करणार आहात, तुमच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करणार आहात, की अजून काही. सो आय एम इंटरेस्टेड इन यू सेटिंग युअर गोल्स, कारण त्याच्यामुळेच एक योग्य दिशा मिळणार आहे. नाहीतर कटिपतंग सारखं आयुष्य आपण भरकटत काढू शकतो आणि पोचणार कुठेच नाही. हॅव्हिंग अ ग्रेट टाइम ॲट बोंडाई बीच इन सिडनी. टेक केअर. बाय बाय.